हे सर्वांनी बसा बसा डिसाइड किया वही करो यार। जो डिसाइड किया है वही बोलो। डिसाइड किया उतना ही काम करो। क्या डिसाइड बस करो। आओ मारो आज ही मारो दगड़ पे। नीचे आना पड़ेगा। अरे साहब कार में बैठने के लिए आएंगे ना नीचे जाएंगे कैसे? टिकट तो बना नहीं है, कूड़ के चले जाएंगे। जाऊन नाही दिलं, खाली बसून नाही दिलं, इथे कशाला थांबले आम्ही लोक? पत्रकारांसाठी एवढी बैठक घेतली, त्याचा उद्देश काय आहे? पेट्रोल सार्वजनिक स्वरूप आपण कुठे दिलं नाही, हा आमचा प्रशासनाचा भाग होता। जर काही आमच्या लोकांनी तुम्हाला काळजीचा भाग आहे त्याच्यामध्ये आमच्यातल्या काही लोकांनी जर तुम्हाला कळवलं असेल तो काळजीचा भाग तो की काय बघा अब्रूट का घालावे हा असे कोणाचा घेतला येईल त्याच्यामध्ये, पण हा एक प्रशासनाचा अंतर्गत भाग होता। हा आम्हाला करायचाच असता तर आम्ही आमच्या वेबसाईटवरनं ह्याच्यावर अनेक मार्ग शोधले, तसं नाही केलेलं। आम्हाला फक्त आमच्या प्रशासनाला जरा ऐकून घ्या ना, आम्हाला आमच्या प्रशासनाला फक्त एवढी सूचना द्यायची होती, या घटकांच्याकडे हे भाग आहेत, ही वसुली करायची आहे, ती वसूल करणे जबाबदारी, एवढाच आमचा अंतर्गत भाग होता, हा बाहेरचा भाग नाही आहे, लक्षात घ्या। सोशल मीडिया का प्रयोग सोशल मीडिया साहेब ह्याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न होता की जर का आम्ही महानगरपालिकेला एक पत्रकार म्हणून एक मदत करतो की आमच्या आजूबाजूची वयस्कर लोक आहेत, आमच्या आजूबाजूचे काही लोक आहेत, त्यांची आम्ही टॅक्स भरण्यासाठी आम्ही घेऊन जातो, टॅक्स भरतो आणि ती देखील टॅक्सची पावती आज आमच्यासोबत दाखवलेली आहे, कारण आम्ही त्यांची भरलेली आहे, 2 वर्षापूर्वी भरली आहे, 3 वर्षापूर्वी भरली आहे, ते देखील आमच्यासोबत दाखवलेले आहे। म्हणजे आम्ही महानगरपालिकेला मदत करतो ही आमची चुकी असेल का? मग आमचं का दाखवली? जी मदत आहे ती मदत मान्यच केली पाहिजे। प्रॉपर्टी हमारे नाम पे दिखाया गया कि काय झालं त्याच्यामध्ये कदाचित मोबाईल नंबर आमचा तेव्हा घेतात नाही, आमचाच घेतला वो हमने अपने मोबाइल नंबर भरा है, इसलिए हमारे पास शेवटचा पर्याय काय? चर्चा चालू आर्टिकल 21 का ऑर्डर है, ये गलत साहेब घेऊन आमचं निवेदन घेऊ शकतो। महत्वाच्या बैठका 5 मिनिटांमध्ये सर बैठकीत नाही सर बैठकीत कसे येतील आहे ना रे हम सभी का ऐसा मानना है। सर हमारी बात भी सुनिए, सर हमारी बात सुनिए प्लीज। सर आप आए इसके लिए आपका बहुत सम्मान है, आपकी सारी गलती हम मान लेते हैं कि गलती से हो गया, सारी मिस्टेक है, लेकिन आयुक्त सर आए ये हम सभी की मांग है। आयुक्त सर किसी आंदोलन में नहीं आते हैं, हमें हमारा सम्मान इससे बढ़ेगा, हम गलती भी नहीं मानने के लिए। आमची साहेबांशी चर्चाही झाली काय
सविस्तर तुम्ही जे मुद्दे मांडले ते सरांच्या समोर आमची झाली त्याच्या फक्त साहेब आता BC मध्ये आहेत मीटिंग चालू आहे पत्रकार परिषद असते तेव्हा तुम्ही आम्हाला सारा विषय छोड़ो तो बता दे सारा काम झोपायचं आहे सर इतना सम्मान तो हमारा भी रखना चाहिए कृपया आपण गैरसमज करून घेऊ नका एक लक्षात घ्या प्रशासकीय आराम से प्रशासकीय कामकाजाचा एक भाग असतो. मी आलो ना अतिरिक्त आयुक्त म्हणून मी आलो सर निश्चित तौर पर हम आपका सम्मान करते हैं ठीक आहे मग तुमचा बघा मी सुद्धा काही माझं काम होतं ते कामकाज आहे. बाकीची मंडळी आली तर सगळं भेटायला आलो ना तो आपका हम आभार कर रहे हैं एक लक्षात घ्या फायनल डिसिजन आहे का याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं कुणाचा दुरान्वयी संबंध नसताना काही ऍड झाला असेल लक्षात घ्या हा आणि केलेलं म्हणू नका एक लक्षात घ्या. प्रशासनानं ऐकून घ्या मी आधी इथं सांगतो तुम्हाला ठामपणानं प्रशासनानं प्रशासनानं काहीही केलेलं नाही तुम्ही जे केलेलं आहे एकदम मनात असं डोक्यात काढून टाक मी आहे ते आहे म्हणणार नाही ते नाही म्हणणार कधीच खोटं नाही सांगत पण त्याच्यात एक सांग त्याच्यामध्ये चुकून दुरान्वये सुद्धा संबंध असताना कुणाचं नाव ऍड झालं असेल का तर आपल्याकडे तुम्ही कुणाला मदत केली असेल किंवा घरातल्या तुमची कुणाची मदत झाली तर मोबाईल नंबर तर आम्ही त्याबद्दल आम्हाला मान्य येते की असं चुकीने झालं असेल तर आम्ही जरूर ती कबुली करू. कारवाई काय? कारवाई विषय नाही अरे बाबा हे जर काही आधीमध्ये हा एक भाग आहे सिस्टीमचा लक्षात घ्या तुमची बदनामी करावी हा हेतू नाही आहे आणि आपण यादीमध्ये असं दाखवलंय का ज्याची कोणाची थकीत नसताना थकीत दाखवलंय का तसं झालेलं नाही तो सिस्टीम मधला एक भाग आहे त्याच्यामध्ये असं होणार नाही लक्षात घ्या जे थकीत असेल ते थकीतच थकीत असतात थकीत दाखवलंय का वरती नाव वरती आणि ते खाली आले नाव झिरो म्हणून आलं लक्षात घ्या लोक 0-0 वरती लक्ष देत नाही नावं किती आहेत आता पोलीस स्टेशनला जर का पोलीस स्टेशनला आपल्या इथे तडीपारचं नाव लिहिले आणि त्याच्यातले नावं लिहिली आणि खाली हे नाहीत पण नावावरती तडीपाराची लिस्ट आली तर ते नावं तडीपारच होतील सगळे बघायचं दृष्टिकोन त्याच्यावरती बदलतो ना आम्ही काय बघा मोबाईल नंबरमुळे काही जर चुकीची माहिती ऍड झाली असेल तर आम्ही कबूल करतो ते तपासून करतील त्याच्यामध्ये पुढच्या वेळेला असं होणार नाही साहेब आम्ही भरलेलं ते आले काय ती यादी पूर्ण करणे हा जरा उपाय आहे. आहे समीर मुंडकर ती यादी पुन्हा व्हेरीफाय करतील बघतील त्याच्यामध्ये चुकीनं कुणाचं नाव ऍड झालं असेल तर नेक्स्ट इयर मध्ये आता हे आजपासून चालू झालं कालपासून त्याच्यामध्ये ते पुन्हा रिप्लिकेट होणार नाही लक्षात. सर जर चूक मान्य केली तर दिलगिरी पण व्यक्त करा ना आम्हाला पण सॅटिस्फॅक्शन होईल ना दिलगिरी व्यक्त करा ना जी झालेली दिलगिरी या ठिकाणी बघा तुमचा दुरान्वयी संबंध नसताना सुद्धा काही जर चुकीचं नाव आलं असेल चुकीचा टॅक्स पडला असेल तर टॅक्स पडणार नाही मला माहिती आहे पण तुम्ही कुठेतरी मदत केली म्हणून दुरान्वयी काही ते जोडला असेल तर निश्चितपणे आम्ही चूक कबूल करतो आणि ती चूक लक्षात घ्या त्याही पुढं ती चूक या वर्षी आता आमच्या समीर बोमकरनी ते काम करायला घेतलेलं आहे ते दुरुस्त करतील पण याचा अर्थ लक्षात घ्या आपण मी पहिल्यांदा विधान काय केलं हे जाणून बुजून केलेलं नाही मुद्दामून केलेलं नाही पत्रकारांच्या विरोधात म्हणून खोडसाळपणा नाही केलेला एक कामाची पद्धत आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे 20-25 घटक आहेत सगळ्यांच्या याद्या आहेत तर हे आणि ॲज अ तुमच्याकडे बघताना पत्रकार म्हणून बघितलेलं नाही तर नागरिक प्लस पत्रकार म्हणून आम्ही या दुहेरी याच्यातनं बघितलेलं आहे सर आम्हाला संशय यायचं कारण हे झालं साहेब आम्हाला संशय यायचं कारण हे झालं आम्हाला संशय असा येतो की असंख्य चुका ह्या आमच्या स्विचमध्ये झाल्या